सर नमस्कार. नमस्ते. सर मी महेश शंकर पिल्ली सिल्लोड आणि कैलाश हो. गोरंट्याल यांचा मी भाचा. ओके ओके. तुमच्याकडे सर एक प्रकरण आलं होतं सिल्लोडचं आमचं तय्यब पठाण सर्वे नंबर हा हा. 377चं एक ट्रान्सफर पिटिशन आलं होतं ऍप्लिकेशन. ओके ओके. हो हो तर हो. ऍक्च्युअल त्याच्यात तय्यब पठाण हे तक्रारदार आहेत, मूळ तक्रारदार. त्यांनी तहसीलदार त्याच्यानंतर SDO कडे तक्रार दिली, म्हणजे दाखल केले होते प्रकरण आणि दोन्ही निकाल त्यांच्या बाजूने पहिले लागले होते. त्याच्यानंतर तो रिमांड बॅक करण्यात आला आदेश SDM भोकरदनचा. आणि हो. ऑलरेडी सत्तारच्या प्रेशरमुळे आम्ही प्रकरण जालना जिल्ह्यात वर्ग करून घेतलं होतं ऑलरेडी पहिले. कारण अब्दुल सत्तारचा इथे भरपूर प्रेशर होता आणि इथलचे SDO अब्दुल सत्तारचे OSD होते माझी. ओके. आता आम्ही स्वतः जेव्हा मूळ तक्रारदार आहे, आमचा वाद आहे आणि रिमांड बॅकमुळे त्रयस्थ लोक त्याच्यात ऍड झाले आणि ते इलिगल म्हणजे चुकीच्या पद्धतीने. कारण आम्ही काय म्हटलेले आमच्या तक्रारी, आता काय ते प्रकरण माझ्यासमोर तर काही चालत नाही ना. तुम्ही काय केले जे ट्रान्सफर केले ना, तर आम्हाला त्याच्यात तुमची बाजू मांडण्याची संधीच दिलेली ना सर. तुम्ही ट्रान्सफर करायच्या वेळेस बाजू मांडण्याची काही प्रोव्हिजन नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त काय असतं हा की कोणतीही एक पार्टी जी आहे जिला जजवरती विश्वास नाही आहे, हा. ते कुठल्याही एका पार्टीने अर्ज केला तरी पण त्याच्यावरती कार्यवाही करता येते. अच्छा, मग आम्ही जर आता आम्ही जर असं म्हटलं की आता तिथं शिवसेना शिंदेचा आमदार बसलेला आहे, आम्हाला तिथं विश्वास नाही. नाही, आता हे सगळं जे त्यांनी आय थिंक तो आयुक्त महोदयांकडे त्यांनी अर्ज दिला होता. तर नाही, मी डायरेक्ट महसूल मंत्र्यांकडे तक्रार दिली. आम्ही महसूल मंत्र्यांकडे तक्रार दिली आणि आमच्या तक्रारीवर सखोल पहिले चौकशी करा की हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात येत आहे आणि प्रत्येक ठिकाणी अब्दुल सत्तारचा दबाव आहे याच्यामध्ये. मग ते तुम्ही अजून कुठे लांबच्या जिल्ह्यामध्ये एक चालवता येत असेल तर तसं करा. पाकिस्तानमध्ये चालवता येईल का आपल्याला? नाही, एवढं आडवं तिडवं तुम्ही बोलणार असाल तर मी नाही बोलणार. तर माझं काय म्हणणं आहे माहितीये का, ऑलरेडी इथं प्रेशर इतका होता की आम्ही